26 जूनला कॉलेजची पहिली मेरिट लिस्ट लागणार होती, बट काही कारणास्तव 30 जूनला ही पहिली लिस्ट लागते. आता अनेक पालकांसमोर हा प्रश्न आहे, ॲडमिशन फॉर्मच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या, त्यानंतर पहिली मेरिट लिस्टची तारीख पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन होणार आहे, त्यानंतर दुसरी लिस्ट लागणार, परत त्याचे डॉक्युमेंट सबमिशन, थर्ड लिस्ट, फोर्थ लिस्ट, आणि हा सगळा जो गोंधळ आहे हा साधारण जुलै महिना संपेपर्यंत असणार आहे. तर आपल्याला नक्कीच एक प्रश्न समोर येत असेल, तो म्हणजे कॉलेज कधी सुरू होणार आणि त्याचबरोबर क्लासेस कधी जॉईन केले पाहिजे. तर एक लक्षात घ्या, कॉलेज कधी सुरू होणार आणि क्लासेस कधी सुरू करायचे ह्या दोन टोटल वेगळ्या गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये जरी आपलं कॉलेज सुरू झालं तरी ऑगस्ट ते साधारण फेबपर्यंत एक साधारण वर्षभराचा सिलेबस 7 ते 8 महिन्यांमध्ये कव्हर करायचं असतं. या सर्व गोष्टी लक्षात घेता इन्स्पायर अकॅडमीमध्ये 11वी कॉमर्सच्या बॅचेस आपण 1 जुलैपासून सुरू करत आहोत. आता अनेक पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की सर अजून आमचे कॉलेजेसचे ॲडमिशन झाले नाही. तर आम्ही सर्वांना तेच सांगत असतो की कॉलेज ॲडमिशन प्रोसेस साईड बाय साईड चालू राहील, बट क्लासेस वेळेवरती सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर म्हणायला झालं पण तुमच्या हातामध्ये 7 ते 8 महिन्यांचाच कालावधी असतो. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही क्लासेस लवकरात लवकर सुरू करा आणि आपल्या बॅचेस 11वी कॉमर्सच्या इन्स्पायर अकॅडमीमध्ये सुरू करत आहोत 1 जुलैपासून सकाळी 9 वाजता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.